मराठवाड्यात यंदा झालेल्या ढगफुटीनं अनेक नवे प्रश्न उभे राहिले आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे दुष्काळी मराठवाड्यातच ढगफुटी का होऊ लागली आहे। गेल्या 5 वर्षातल्या आकडेवारीने तर या चिंतेत आणखीनच भर टाकली आहे। काय सांगते आकडेवारी पाहूया त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मराठवाडा ढगफुटी झोन होतोय। 5 वर्षात 3 वेळा मराठवाड्यात ढगफुटीचा कहर। रडार नसल्यानं मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान। हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे दुष्काळी मराठवाड्याची गेल्या 5 वर्षात बदललेली ओळख। मराठवाडा हा गेल्या 5 वर्षात ढगफुटी झोन झालाय असं चित्र सध्या निर्माण झालंय आणि यंदाच्या वर्षी तर अतिवृष्टीनं कहरच केलाय। 2020 पासून आजवर 3 वेळा ओला दुष्काळासारखी स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे। मागील 5 वर्षात मराठवाड्यातील 42 पेक्षा अधिक तालुक्यांमधील खरीप हंगाम ढगफुटीमुळे वाया गेलाय। गेल्या 10 दिवसात 395 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। 12 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसामुळे 24 लाख हेक्टरचं नुकसान झालंय। ढगफुटी म्हणजे एका तासामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होणं। आता मराठवाड्यात जो पाऊस झाला आहे तो ढगफुटीमुळे झाला आहे असं क्लिअरली आमच्या डेटामधून किंवा इन्स्ट्रुमेंटच्या रेकॉर्ड्सवरून तरी दिसत नाही। तर 24 तासामध्ये नक्कीच जास्त पाऊस तिकडे झालेला दिसून येतो, परंतु तो ढगफुटीचा होता का नाही हे क्लिअर होत नाही डेटामधून तरी, पण नक्कीच तो सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। आणि रिसेंट इयर्समध्ये तो वाढतोय का असं जर म्हणाल तर तसं काही ट्रेंड नाही। म्हणजे आपण जर आपल्या म्हणजे भारतीय हवामान विभागाकडं 1901 पासून तर 2025 पर्यंतचा रेनफॉलचा डेटा आहे, तो जर अनालाइज केला तर असं दिसतंय की काही वर्ष जास्त पाऊस आहे, काही वर्ष कमी आहे, पण क्लिअर कट इन्क्रीजिंग ट्रेंड इन सच काइंड ऑफ इव्हेंट्स असं काही दिसत नाही। त्यामुळे आपण त्यामधून असं काही कन्क्लुसिव्हली सांगू शकत नाही की मराठवाड्यामध्ये अशा इव्हेंट्सचं प्रमाण वाढतंय म्हणून। एरवी कमी पाऊस आणि दुष्काळासाठी मराठवाडा ओळखला जातो, पण यंदा याच मराठवाड्यात एकूण सरासरीपेक्षा 129% जास्त पाऊस झालाय। यातला बहुतांश पाऊस सप्टेंबरच्या काही दिवसात पडलाय। अवघ्या 10 दिवसात 395 मंडळात अतिवृष्टी झाली आहे। 13 सप्टेंबरला 19 मंडळं, 14 सप्टेंबरला 53 मंडळं, 15 सप्टेंबरला 32, 16 सप्टेंबरला 41, 17 सप्टेंबरला 15, 18 सप्टेंबरला 5, 19 सप्टेंबरला 7, 20 सप्टेंबरला 10, 21 सप्टेंबरला 9, 22 सप्टेंबरला 75 आणि 23 सप्टेंबरला 129 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। 12 सप्टेंबर पासून मराठवाड्यात रात्रीचा पाऊस झालाय। रात्रीतून पाऊस होण्यामागे डाऊन ड्राफ्ट हे एक कारण आहे। दिवसा हवेतील आर्द्रता या काळात वाढल्याने बाष्पीभवन वेगाने होऊन ढग जमा होतात आणि रात्रीतून डाऊन ड्राफ्ट होऊन ढगफुटीसारखा पाऊस होतो आणि हेच चित्र गेल्या 10 दिवसात मराठवाड्यात दिसून आलं आहे। हवामानाचा अचूक अंदाज मिळवण्यासाठी रडार गरजेचं असतं। मराठवाड्यातील हवामानाचं स्वतंत्ररित्या संशोधन आणि विश्लेषण करण्यासाठी एक्स बँड डॉपलर हे रडार बसवण्याची जागा निश्चित केली आहे, पण अद्याप हे रडार लावण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही। सध्या फक्त मराठवाड्यासाठी काम करणारं एकही डॉपलर रडार उपलब्ध नाही, तर सोलापूरच्या रडारकडून माहिती मिळत नसल्याचं समोर आलं आहे। मराठवाड्यात वेदर रडार कार्यरत असतं तर मराठवाड्यासाठी हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा मजबूत केली असती तर काही प्रमाणात नुकसान टाळता आलं असतं असं अभ्यासकांचं मत आहे। डॉपलर रडार हे आकाशामधील फिरती वस्तू कुठे आहे यावर नजर ठेवतं। रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग। रडारचा अँटेना रेडिओ लहरी प्रसारित करतो। त्या लहरी वातावरणात पसरतात आणि एखाद्या वस्तूवर आदळल्या तर परत रडारकडे परावर्तित होतात। यातून त्या वस्तूच्या स्थितीची माहिती मिळते। डॉपलर वेदर रडार हे ढगांचा मागोवा घेतं आणि म्हणूनच एखाद्या ठिकाणी नजीकच्या काळातला हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं। महाराष्ट्रामध्ये सध्या 4 ठिकाणी वेदर रडार आहेत, ज्यांचा वापर हवामान खातं करतंय। मुंबईमध्ये कुलाबा आणि जोगेश्वरी वेरवली,
तर नागपूरमध्ये एक आणि सोलापूरमध्ये एक आहे. नाही, ढगफुटी एक नाव दिलं गेलेलं आहे त्याला, क्लाउड बस्ट इंग्लिशमध्ये म्हणतात, आणि त्याचं शब्दशः रूपांतर मराठीमध्ये ढगफुटी असं केलं गेलेलं आहे. याचा अर्थ असा नाही की मग ढग फाटतं किंवा ढग फुटून सगळीकडे पाऊस पडतो, असं नाही. पण जोरदार पाऊस पडतो, एका तासामध्ये 100 मिलीमीटर इतक्या जोराने तो पाऊस पडतो, म्हणून त्याला क्लाउड बस्ट किंवा ढगफुटी असं म्हटलेलं आहे. बेसिकली हाय इंटेन्सिटी रेनफॉल जो आहे तो खूपच कमी वेळात पडणं आणि त्यामुळे जास्त इम्पॅक्ट होतात किंवा फ्लॅश फ्लड येतात, म्हणून ते एक नाव दिलं गेलेलं आहे. आणि जसं फॉर एक्झाम्पल 100 मिलीमीटरचा पाऊस जर 24 तासामध्ये थोडा पडत असेल तर आणि तो कधी कधी तो महत्त्वाचा किंवा उपयोगी पडतो. परंतु जर तोच 100 मिलीमीटर पाऊस एकाच वेळी जर पडला एका ठिकाणी तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट ॲडव्हर्स होऊ शकतो किंवा धोकादायक होऊ शकतो, म्हणून ती एक टर्मिनॉलॉजी त्या प्रकारे दिली गेलेली आहे. बंगालच्या उपसागरात ऑगस्ट मध्येपासून ते सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्र तयार झाली आणि याचाच परिणाम मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर झाला. पण हे सांगण्यासाठी गरज आहे ती रडारची. मराठवाड्याकडे मात्र स्वतंत्र असं रडारच नाहीये. रडारसाठी सरकार पातळीवर केवळ हालचाली झाल्या, जागा निश्चित झाली, पण रडार काही उभारलं गेलं नाही आणि त्याचाच फटका मराठवाड्याला हा असा बसलाय. भविष्यातला धोका ओळखून आता तरी हालचालीऐवजी प्रत्यक्ष रडार उभारलं जाईल अशी अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मराठवाडा.